आपले माऊली बालाजीराव मारोतराव अप्पा चौधरी यांच्याकडून हनुमान चरणी 201 रुपये देणगी आले. दिलेल्या देणगीबद्दल धन्यवाद धन्यवाद. हरे 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 पुंडलिकावरती हरे विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. कपूर मारुत भगवान की जय. श्री संत एकनाथ महाराज की जय. हरे 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 श्री गणेश नमः श्री सरस्वती नमः प्रभु रामचंद्राय नमः. श्रीरामाची निसर्गता तापस मुखे ऐकता उल्हास झाला कपिनाथा देखो सागरता वांगडी. श्री संतांची अमात्या चरणावरी साष्टांग एकरी दंडवत. पुण्य पावन पवित्र असणारी ही लालवंडी नगरी, पवित्र नगरीमध्ये पवित्र असणाऱ्या त्रिवेणी संगमात भगवान देवादिदेव पांडुरंग परमात्मा, भगवान महादेव परमात्मा आणि मारुती राया या त्रिवेणी संगमामध्ये भावार्थ रामायण ग्रंथ यथासांग पद्धतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चालू आहे. आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लक्ष्मण शक्तिमुक्त सोहळा अतिशय आनंदानं पार पडत आहे. सज्जन हो मालक हो, पहिला प्रथम देवादिदेव भगवान श्रीराम प्रभू त्या भगवंताच्या चरणावर नतमस्तक होऊन, मारुतीरायाच्या चरणावर नतमस्तक होऊन या ठिकाणचे अधिष्ठान मूर्ती, वाचक सूचक श्रुती सज्जन मायबाप, माता भगिनी, वयोवृद्ध तपोवृद्ध आणि ज्ञानवृद्ध सर्व साधू संत मंडळी सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन लक्ष्मण शक्तिमुक्त सोहळ्याचा हा तिसरा अध्याय आणि तिसऱ्या अध्यायातली उर्वरितली सेवा कथेचा अनुसंधान इथपर्यंत आलेला आहे. सज्जन हो, भगवान रामचंद्र प्रभूची कथा झालेल्या साधूच्या मुखातून ऍक्च्युअली साधू होता का माऊली? नव्हता. कारण काढलेल्या रावणाचा नाटक होता आणि तो साधू झालेला होता मारुतीरायाला फसवण्याकरता. पण त्या तापसमुखीच्या मुखातून काय किती वेळेस अतिशय उल्हास असणारा मारुतीरायाच्या अंतःकरणात झालेला आहे. माय बापू, कथा कोण सांगावे याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा स्वतः आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या कथेबद्दल आवड निर्माण झाली पाहिजे. आवडीने भावे हरे नाम भेटे तुझे पिता त्याचे सर्व आहे. वक्ता कोण आहे याच्याकडे बघायचं नाही, तर आमचं अंतःकरण किती निर्मळ आहे, आमच्या अंतःकरणामध्ये भगवंताबद्दल किती आवड आहे हे मारुतीरायाच्या विषयातून तुम्हाला मला कळते. आणि म्हणून असणारं रामकथा ऐकावं आणि काही गोष्टी असणाऱ्या मारुतीरायाच्या आपल्या जीवनामध्ये उतरावं मायबाप हो. मग मात्र या जीवाचं हित झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारची अवस्था आहे. श्रीराम सदा जन झाले रावण कपट रूपे भगवान रामचंद्र प्रभूची कथा आतापर्यंत कोण सांगलाय बाबा? झालेला साधू सांगणार काढलेली बरोबर आहे. आता मारुतीराया सांगणार
महाराज आणि म्हणून रामचंद्र प्रभूला काढून दिलं आणि त्या ठिकाणी असणारं संन्यासाला बघितलं लक्ष्मणाला सुद्धा काढून दिलं सीतामातेनं चिंतन करा वेळ घेतला महाराज बाकीच्या वया जोड्यात घेऊ रामचंद्र प्रभू मावली इथला आवाज पाहिजे याचा आवाज पाहिजे कमी केलाय आवाज हा पहिले जे चालू होता ते आवाज कमी झाला आवाज थोडा सज्जनो महाबाबू सीतामातेनं रामचंद्र प्रभूला एकच वेळेस मागलं होतं माऊली बरं काय 6 महिने वेधशाळेत पडावं लागलं आणि म्हणून तुम्ही आम्ही काय करावं याची चिंता करायची आहे बरं काय अशा प्रकारची गोड कथा आहे आता काय होते बोला भगवान रामचंद्र प्रभू निघाले बरं काय आणि मग आडवा असणारे मग मोठे बलाढ्य असणारे राक्षस लोक आले त्या राक्षस लोकांना असणार भगवान परमात्म्यानं मारलं महाराज त्यांचा निपात केला अशा प्रकारची गोड कथा मारुतीराया झालेल्या साधूला सांगू लागलेली आहे हरिदेव आणि राजाचे रामे मारली दासी सुग्रीवाची तापेने बघा बापू गोड कथा असणारे मारुतीराया सांगाले ऐका म्हणजे महाराज वाणीला असणारे राजा सुग्रीवाला पिढा दिलं राजा सुग्रीवाने वाणी हे दोघं सख्खे भाऊ आहेत महाराज बरं काय पण सक्का भाऊ पक्का वैद्य झाला महाराज तुम्ही आणि चिंतन करा माऊली आम्हाला भावाचं बोल लागणार भाऊ असणार विरोध झाल्याशिवाय राहणार आणि भावाचं ऐकलं महाराज ऐकित्या कोणाचं तर दुसऱ्याचं ऐकित्या चिंतन करा कारण रामायण एवढं गोड आहे महाराज रामायणामध्ये भाऊ कळाला की देव कळाला आणि भाऊ कळला गेला की देव कळला गेला महाराज मामा आम्ही भावाचं ऐकायला आले आपण बायकोचं ऐकल्याशिवाय राहिल्या काय भाऊ जवळचा की बायको जवळची भाऊ जवळचा माऊली याच्यात काही शंका आहे का पण ऐकायला कोणाचं बायकोचं मग देव कळलं का कळणार नाही म्हणून राजा वालीनं सुग्रीवाला पीडा केली आणि म्हणून त्या वालीचा अंत कोण केलं भगवान रामचंद्र प्रभू आणि किष्किंधेचं राज्य कोणाला दिलं तर राजा सुग्रीवाला अशा प्रकारची गोड कथा भगवान परमात्म्याची मारुतीला सांगू लागले सर्व मानव मंडळी असणारे रामचंद्र प्रभूचे किंकर झाले किंकर सेवक झाले सेवक का झाले महाराज कारण या रामचंद्र प्रभूने त्यांच्यावर उपकार केलं आणि मग सेवक झाल्यावर फक्त उपकार म्हणून चिंतन करा थोडस भगवान परमात्मा उपकार केले वानेर बैमानी केले का बाबा आमचे आई वडील आमच्यावर आता उपकार केले आम्ही बैमानी केलेल्या ऐकले नाही बापू आम्हाला राम कळाला का देव कळाला का एखाद्याने उपकार केला त्याचा उपकार बाजूला करता येईल बरं काय नम्रता धारण करून त्याच्या उपकाराची परत फेड करावा लागते आई वडिलांना किती अथांग असणारे उपकार केले म्हणून रामकथा ऐकायचं असतं मला रामकथा एवढी गोड आहे अमृता एवढी गोड नामा तुझे देवा देवाची कथा अमृतापेक्षा गोड आहे मला पण त्याला गोड करून घेणारा पाहिजे बोला मित्र कोणाला म्हणावं राजा सुग्रीवाला आणि रामचंद्र प्रभूला आम्ही मित्रत्व करायला आणि मित्राचाच घात करायला मला विश्वास करायला का
अति सत्य बनलं आणि मग समुद्रावर शिळेचं सेतूचं बंधन झालं. सेतू बांधण्यात आला. तर काय वाणेर सर्व भगवान रामचंद्र प्रभूला असणाऱ्या त्या ठिकाणी मदत करू लागले. म्हणून तुम्ही आणि माणसाच्या जन्माला आल्या या एवढीमध्ये बाबा भगवंताला दोन गोष्टी वेगळं दिलंय. एक अपाट असणारं ज्ञान दिलंय आणि दुसरी गोष्ट वाचा दिलेली आहे. म्हणून तुम्ही आम्ही काय करावं तर केलेल्या उपकाराची परतफेड कशा प्रकारचा होईल या गोष्टीचा विचार करावा. बोला रावणाचा आणि रामचंद्र प्रभूच्या सैन्याचा कुमारे कुमार मारिले. अफाट सैन्य मारला महाराज. प्रधान गेले मोठमोठे रणयुद्ध गेले. का गेले महाराज? वर्म चुकलं की नाही माऊली? रावणाचं वर्म चुकली या वर्म थोडस चिंतन करा माऊली. रावणाला हा 14 चौकड्याचं राज्य होतं. 80,000 बायका होत्या मामा. 1,00,000 पोरं होते. 1,00,000 नातू होते. आम्हाला 50 एकर जमीन असेल. बायका एकच आहे, दुसरी कोणी द्यायला तयार नाही. लेकर 1 ना 2 आहे की नाही? ते मिनिटाच्या खड्यावरी कधी फुटून जातील काही. 140 वर गाडी चालवली आहे की नाही? रावणावर एवढी अवस्था आली तर तुमची आमची काय होईल म्हणालो. तुम्ही आम्ही कसं करावं मला? म्हणून हा विषय ऐकायचं नुसतं सोनाऱ्यानं कान फुटले इकडून तिकडे काय अर्थ आहे का? मला सोन्यासोबतच आहे. म्हणून तुम्ही आम्ही चिंतन करावं आणि आचरण करावं बाबा. मग मात्र देव कळाल्याशिवाय राहत नाही. बोला समाजमध्ये भयानक संकट पडलं तेव्हा भयानक राग येतो मला. दुःखे खवळला रावण दुःखामध्ये खवळला महाराज. राग आला, रागारुद्र झाला आणि ब्रह्मशक्ती उचलली. कोणावर माराया? कोणावर पटेल? त्या स्वतःच्या भावावर मारण्यासाठी ब्रह्मशक्ती उचलली. तुम्ही बघा भांडणं हो बाहेर लोकांना मारता येईना. पळत जाते लोकांना लागले तर बायकोला मारते. दुसऱ्याला मारायची ताकद होईना. स्वतःच्या भावावर उचलले आणि भावाला पाठीमागे घातले. लक्ष्मणराया काय केले बोला? शरणागताला पाठीमागे घातलं. बरं काय शरण आले त्याला मरण राहिलं माबापो. एखादा माणूस जर आमच्या पाया पडत असेल तर त्याच्यावर अन्याय करू नये. त्याची किती मोठी जरी चूक असेल तर माफ करावं लागते हे शास्त्र सांगते महाराज. बरं काय आणि मग मारुती लक्ष्मणरायानं विभीषणाला पाठीमागे घातलं, समोर झालं आणि ते येणारी ब्रह्मशक्ती सुद्धा शरण आली. कोणाला आली तर त्या ठिकाणी लक्ष्मणरायाला सांगितलं महाराज मी तुमची मुलगी आहे, माझा स्वीकार करा, मला दूर करू नका. बरं काय आणि म्हणून असणारे काय केलं लक्ष्मणरायाने तिला छातीत जागा दिली. ती शक्ती लागली आणि पाताळात निघून गेली. लक्ष्मणराया विकळ अवस्थेत पडले आणि मग काय झालं बोला?
सज्जनराव बाबांनो अतिशय विनम्रता धारण करून त्या झालेल्या साधूला म्हणजे काळिंदीला मारुतीराया बोलाले, वाचवावया सुमित्रासी. लक्ष्मणाला वाचवण्यासाठी रात्रीच्या रात्री औषधी नेण्यासाठी मी इथं आलो आणि मला विलंब करू नये, विलंब जर झाला तर गडबड होईल अशा प्रकारचं बोलू लागले. काय मारुतीरायाचं सामर्थ्य असेल महाराज, किती विनम्रता आहे, विचार करायची गोष्ट आहे. माऊली आणि नम्रता धारणच करणार बरं काय. मारुतीराया रामचंद्र प्रभूचे निजभक्त होते महाराज बरं का. एवढं सामर्थ्य असून सुद्धा, एवढं बलवान असून सुद्धा कोणी हात जोडून काळजिला झालेल्या साधूला म्हणाले, तू तपस्वी विख्यात हो. साधूचं अंतर बघले काय, मन बघले काय, काहीतरी विचार केले काय, काहीच नाही महाराज. तू तपस्वी आहेस, विख्यात आहेस, प्रख्यात आहेस बरं काय. आणि म्हणून मी तुला विनंती करालो, माझ्या स्वामीचं कार्य करायचंय, शिदीला न्यायचंय आणि म्हणून मला औषधी असणारी औषधीची ओळख करून दे. आम्हाला नकस कळलं तर आम्ही अभिमानाने डुलत्या महाराज, अभिमानाने असणारं विद्या. पण मारुतीला एवढा सामर्थ्यवान जगात कोणी नाही, तरी पण तो साधू नव्हता, त्याचा अंतर सुद्धा जाणलं नाही बरं काय. आणि अशा अवस्थेमध्ये अतिशय नम्रता धारण करून बोलू लागलेले आहे. लवकरात लवकर असणारं मला औषधीची ओळख करून द्या, कारण रात्रीच्या रात्रीला मला घेऊन जायचं आहे. दिवस निघाला तर लक्ष्मण रायाच्या ठिकाणी आमच्यातून निघून जातील अशा प्रकारचं बोलू लागले. विनंती मार्गाचं कार्य आहे, मला निरोप असणारं लवकरात लवकर त्या पावली, कारण माझ्या मार्गाचं स्वामी काज गुरु भक्ती सेवापती. आणि म्हणून असणारा मारुतीराया अतिशय नम्रतेने विनंती करू लागली. एवढी वेळी चिंतन करा महाराज. सज्जनाच्या घरचं जर पाणी पिल्या तर अंतःकरण शुद्ध होते. भगवंताला जर आपल्यासारखं करायचं असेल तर सज्जनाच्या घरचं पाणी पिवावं, अंतःकरण शुद्ध होते. ज्याचं अंतःकरण शुद्ध झाले त्याला देव कळते. अंतःकरण काय बाबा, मन बुद्धी चित्त अहंकार या अंतःचतुष्टी आहे माऊली. मन निर्मळ झालं, चित्त शुद्ध झालं बरं काय, बुद्धी असणारी चांगली झाली आणि अहंकाराचा विषय राम झाला की त्या ठिकाणी देवाची प्राप्ती होती. मग पाणी पिल्यामुळे काय व्हायलंय, सज्जनाच्या घरचं अंतःकरण शुद्ध व्हायलंय. वाईटाच्या घरचं पाणी पिवो का, दुर्जनाच्या घरचं पिवो का, पिऊ नये महाराज. पाणी पितावेळी सुद्धा विचार करा, हा समोरचा कोण आहे. आम्हाला वाईटाच्या घरी दुर्जनाच्या इथं बसून खायची सवय पडली माय बापू, अजिबात दुर्जनाच्या घरचं पाणी पियाचं नाही. मग एखाद्या सज्जनाच्या घरचं अन्न जर खाल्लं तर ब्रह्मसुख प्राप्त होते बरं काय. ब्रह्मसुख ज्याला प्राप्त करून घ्यायचं आहे त्यानं कुठलं जेवण जेवावं तर त्या सज्जनाच्या घरचं. पुढची वेळ काय म्हणाली बोला, जीवन तरी मागावे. सुंदर असणारं वाचन करू लागले. पंचाला काय हे खांडोळच्या पंचाला आहेत माऊली, तुम्हाला ओळखा केल्यावर सीता आलेली होती काय. सुंदर असणारं वाचनाचं काम करतात. सज्जनाच्या घरचं असणारं अन्न बळीची घ्यावी मागून, बळीच घ्यावा म्हणून काय तिथं लागलो. साधू असला सज्जन असला तर तिथं खायला मागून पुढे बघावं का, आणि दुर्जनाच्या इथे खावावं का म्हणजे अजिबात खाऊ नव्हतं.
आणि अन्न जर नसत तिथं तर काय करावं, पाणी तरी पिवावं महाराज. पाणी तरी कापलून करून हात जोडून विनंती करून तिथलं पाणी पिवावं. पण दुर्जनाचा अजिबात प्यायचं नाही. पण आम्हाला एक सवय पडली, ज्यानं वाईट कर्म करायला ज्याच्याकडे अफाट धन आहे त्याच्या इथं जाऊन तिष्ठ खात बसल्या महाराज, आहे की नाही. म्हणून तुम्ही आम्ही चिंतन करावं, कुठलं खावावं कुठलं खाऊ नये हे रामकथा तुम्हाला आम्हाला शिकवते. बोला बघा माय बापू, देव लोकांना कळालं सज्जनाच्या घरचं अन्न खावावं. यमुना नदीच्या ठिकाणी गोपाळ सर्व असणारे भगवंत सोबत काला केले आणि देवाला म्हटलं याचं असणारं शीत तरी उष्ण आम्हाला मिळावं म्हणून त्याने काय केले महाराज, मासोळ्या झाल्या. देवाने म्हणलं याने पोरं हो, आज पाण्यामध्ये जायचं नाही, यमुनामध्ये हात ठेवायचं नाही. मग काय करायचं, आपल्याच आहे की नाही पुसून घ्यायचं, पण तिकडे जायचं नाही. चिंतन करा महाराज, देव लोकांना सुद्धा सज्जनाच्या घरचं अन्न खावं असं वाटते. म्हणूनच म्हणलेलं आहे, स्वर्गीचे आमार इच्छिताची देवा मृत्यू लोकांना असणाऱ्या मृत्यू लोकांमध्ये जन्माला यावं वाटलं. तुम्हाला मला आणायला जन्म मिळालाय माऊली. मानवाचा देव म्हणजे कल्पतरू नावाचा वृक्ष आहे आणि आम्ही इथं स्वाभिमानाला जर त्या ठिकाणी अभिमानाला डोलाल्या तर जीवाचं हित होईल का, नाही. म्हणून अन्न सुद्धा सज्जनाच्या घरचं खावावं असा विचार आहे. बरं काय बाईनं मालकाला जेवण घातल्याशिवाय जेवण करू नये. जर जेवण करत असेल तर तिला पतिव्रता म्हणता येईल. दुसरी गोष्ट, मुलांना आईवडिलाला जेवण घालण्याच्या अगोदर जर जेवत असेल तर त्याला मुलगा आणला त्याचं हित होईना महाराज, त्याला नरकाला गेल्याशिवाय राहिला. तिसरी गोष्ट, ज्याला गुरुच्या आज्ञेचं उल्लंघन केलंय त्याला रवडव नरकात कळल्याशिवाय राहिला. शेवट्यानं आपल्या मालकाचं कार्य सिद्धीला नेल्याशिवाय मारुतीला म्हणाले तर हात जोडून विनंती करून, माऊली तुम्ही आम्हाला जेवण करा म्हणाले, खरं आहे जेवत होतो, पण माझ्या मालकाचं काम सिद्धीला न्यायचं आहे. माझ्या मालकाचं कार्य झाल्याशिवाय मी जेवण का, अजिबात नाही. मामा, देव कळणं म्हणजे सोपं नाही, भक्ती हे सोपं नाही. भक्ती हे तलवारीच्या सुळसारखी आहे महाराज, धारासारखी आहे तीक्ष्ण. बरं काय, भक्ती तेवढी सोपी नाही महाराज. भक्त ऐसे जाणार विषय तो त्यांचा झाला नारायण. मारुतीरायाची अवस्था होती महाराज. बरं काय, चिंतन करा. आणि म्हणून असणारे मारुतीराय म्हणाले, महाराज तुम्ही आम्हाला जेव्हा म्हणाल्या पण माझ्या मालकाचं कार्य सिद्धीला न्यायचं आहे, त्याच्यानंतरच जेवण. मग काय कराल पुढच्या मारुतीरायाचा शब्द आहे, ज्यांना मालकाला सोडून जेवला त्यांना आद्यपदाला जाते. माय आपल्या पतिदेवाला देव घातल्याशिवाय अजिबात जेवायचे नाही. मालक येणार नाही आणि आम्ही जेवल्या आणि आल्यावर म्हणाल्या केतळ लावल्या, तुमच्यामुळे मी उपास याव, अजून मला जेव्हा भूक मिळता भूक लागली आणि अजून वादासोबत जेवायला बसलं तर आद्यपदाला गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून मारुतीराय म्हणाले का मालकाचं कार्य सिद्धीला नेल्याशिवाय जेवण करत नाही. बरं का सांगितलं बाबा याच्यासाठी मी जेवण करणार नाही, पण तुमचा आदर आहे ना, तुम्ही विनंती करा द्या. तुम्ही साधू आहात, संत, साधूचं संतांचं उल्लंघन करावं का, करू नये महाराज. बरं काय, म्हणून मी एक विनंती करतो महाराज, तुम्ही काय करा, मला पाणी तेवढं द्या. बरं काय, तुमच्या आग्रह असतो मी पाणी पितो, अशा प्रकारचं मारुतीला बोलले. आई
चोराच्या मनाला अतिशय आनंद झाला. का आनंद झाला? चोराच्या मनात चांगलं महाराज कपटी आहे. कपट्याला किती सांगा कळलं ना बापू. ब्रह्मज्ञान जरी सांगा तर त्याच्या डोक्यात गाढवाच्या पाठीमागं होतं टाकून किती सांगण्याला जमते काय? तोंडावर लाथा मारते महाराज, आहे की नाही? हे समोरचं साधू होतं का? नव्हतं महाराज. या काळनेमीने मला आनंदच झाला, मनाला सुखवला. त्यानं मला कुठल्याच प्रकारचं सायास न करता आता वाणेर मरते म्हणलं. कारण पाणी मागाले, पाणी कुठलं जातं? रावणानं पहिलं सांगलं होतं बाजूला सरोवर आहे, तलाव आहे आणि त्या ठिकाणचं याला पाणी दाखवावं असा विचार केलेला आहे. हाय सानीचे बागाने पुणे. वा बोले कपिशी वचने पाणी धरण होता नारे महाराज. तुम्ही म्हणालेले खरं आहे. मालकाचं कार्य सिद्धीला गेल्याशिवाय अजिबात जेवण करू नये. बघा महाराज, हे एवढं नीट वाटणार होतं का साधू? ऐकिलं मारुतीराचं आणि मारुतीराला म्हणाले तुम्ही म्हणालेले खरं आहे. काय काय लोक उघड मान ठेवतात बघा. श्रीमंत माणूस बोलू लागला खरं आहे मालक, होय की आहे की नाही? तशा प्रकारचे एक कपटी असलेला महाराज मारुतीराला बोलू लागले बोला आमच्या बाजूला असणाऱ्या आश्रमाच्या बाजूला सरोवर आहे. अतिशय पवित्र असणारे तिथलं पाणी आहे. आता मला सांगा, सरोवरातलं पाणी पवित्र राहते का माऊली? बरं काय? अतिशय पवित्र असणारे पाणी आहे आणि अल्प मात्र, अल्प म्हणजे थोडस जरी मारुतीला पाणी पिल्या तर त्या दुर्णांचळ पर्वतावर ते शेतले विसरले नावाचे अमृत संजीवनी आहे ते तुमच्या डोळ्याला दिसत म्हणले. साधू खोटा बोलला, चिंतन करा माय बापू. झालेला साधू असो किंवा अंतकरणातला साधू असो, साधू हे खोटं बोलायसाठी नसते. आणि खोटं बोलला तर त्याचे तुकडे झाल्याशिवाय रायनाथ महाराज आहे की नाही? तुम्ही आम्ही चिंतन करा. मरण चांगलं येते कवा येते? झालेला साधू नीट वागल्यानं मरण चांगलं येते. आणि झालेला साधू अवगुणीपणा केला की मरण काळिंबी सारखं येते. बरं काय? आणि मग काय केलं महाराज? बोल हार माया कविताची कवच सर्व आहे मानसे आणि त्याच्या वनाने निरमानसे जगनाते. मानकीरा विश्वासी होते महाराज. विश्वास फलदायक, अत्यंत विश्वासी. हाय बापू, याचा थोडा आवाज कमी केला की काय बाजूला केल्याचा फार विश्वास होता महाराज. आणि विश्वासानं त्या ठिकाणी मान्य केलं. तुम्ही आधी विश्वास करा. काय बापू, मारुतीरायाचा अंतकरणाचा विषय काम झालेला होता म्हणून मारुतीराया असणारे विश्वास करत होते. बरं काय? आता तुमचा आमचा विषय जर राम झाला तर आम्ही कोणावर विश्वास करते मान? बरोबर आहे की नाही? आणि जर राम व्हायला गेला तर विश्वास करते का माणूस? अजिबात करत नाही. मारुतीरायाची वृत्ती कशी होती? उत्तम होती महाराज. अंतू बाहेरून चोकाळू सूर्य जैसा उज्जाळू आणि तत्वार तिचा पायाळू देखना जैसा. सूर्य जसा आतूनही निर्मळ आहे आणि बाहेरूनही निर्मळ आहे तशा प्रकारचा मारुतीरायाचा अंतकरण शुद्ध आहे. मारुतीरायाने झालेल्या साधूला तो साधू नव्हता पण विश्वास ठेवला. आणि विश्वास नाही केल्यानं जमणार महाराज. तुम्ही परपंचातही विश्वास ठेवा लागते आणि परमार्थातही विश्वास ठेवा लागते. विश्वास ठेवला गेल्यावर जमते का? जमत नाही. पण विश्वास कोणावर ठेवावा हे तुम्ही आम्ही विचार करावा महाराज. बोला साधूच्या वचनावर विकल्प करायचा नाही. तो नर दुराचारी. बघा ना, साधूवर जर विकल्प केला तर तो त्याच्या एवढा दुराचारी कोणी आहे का? अजिबात नाही.
माय बाबू चिंतन करा माय तुमचं जर पतिदेव साधू असेल तर देवाला तर तोडे अडथळा अजिबात विकल्प अजिबात करायचं नाही बघा. मारुतीरायाच्या अंतःकरणातला भाव शुद्ध होता. मारुतीराय म्हणाले का ज्यानं साधूवर विकल्प केला तो दुराचारी आहे. आम्ही साधूवर विकल्प केल्याशिवाय राहिला आहे की नाही. एखादा चांगला वक्ता आला चांगल्या प्रकारचं वक्तव्य करू लागला की आम्हाला त्याचं देखोच आहे की नाही. आमच्याकडे विकल्प आहे. आम्ही कोण आहोत तर दुराचारी आहोत महाराज. आपले आपण करायचो ना म्हणा संसार बंधन दोघाले गे. आपला आपण विचार करायचा आहे. म्हणूनच म्हणले तोच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. कारण आपली आपण ओळख करून घेऊ या जीवाचं हित करायचंय महाराज. नाहीतर मग वाया गेल्याशिवाय रात नाही बोला. आई सारीचे करे पुन्हा मारे तुमची जेवण वेगळं बघण्याची जरवाला दाखवला उदका पाना करवाना. अशा प्रकारचा विचारच केला महाराज. विद्वान होते ज्ञानी होते साधी गोष्ट नाही महाराज. मारुतीरायाला चांगला विचार सातत्याने येत होते. काय येत होता विचार. कारण माय तुम्हाला एक सांगून जातो. कारण मारुतीरायाची माता म्हणजे अंजनी माता. अंजनी मातेने 60,000 वर्ष तपश्चर्या केले महाराज. आमच्या माईच्या पोटी आमच्यासारखं हेडपण जन्माला आले का आहे की नाही. आमची माय तपश्चर्या करणार नवरा देवाला जाता गुणाला जाऊ देईना आहे की नाही. देवदेव करतो म्हणल्यावर पोटीला जर याला दररोज जाऊ लागला तर त्याच्या भाग लागल्याशिवाय राहिला. भक्तांना मारुती असं करत नजर का कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक कयात हरित वाटे देवा. अशा प्रकारचे मारुतीराय होते. विद्वान होते ज्ञानी होते आणि समय परत विचार करत होते. मग मारुतीरायाने विश्वास केला आणि पाणी पिण्यासाठी निघालेले आहे. हनुमंत मारुतीरायाने पाणी पिण्यासाठी पाण्यात उतरल्या आल्या उजव्या पायाला धरली. कोण होतं बाबा. मगर होती पाण्यात आहे की नाही. आता मारुतीरायाच्या पायाला धरली. धरल्यावर काय झालं मग रावणाचा शाप होता. म्हणून तिनं मगर होऊन पडलेली होती. मारुतीरायाच्या उजव्या पायाला धरली. पण मारुतीराय निधडा वीर होता. निधडा कोणाची भीती होती का बाबा. काळाच्याही घरात घुसून काळाला मारायची ताकद मारुतीरायात होती. मारुतीराया स्वभावाने निगडे होते. आम्हाला एक स्वभाव असते बाबा. कोणाच्या तरी कुटाळ्या करणे, कोणाचं तरी भांडण लावणे, कोणाबद्दल वाईट विचार करणे हे स्वभाव झाला. बरोबर आहे. मारुतीराया स्वभावाने निगडे होते आणि त्याच्यावर रामनाम स्मरणेशी आहारण्याशी रात्री दिवस चिंतन करत होते. देवाच्या नामाचा जय जयकार करत होता. आम्ही करते का मला आपण काय लागलं तुला संसार आहे की नाही. मला लय अवघड आहे महाराज. अखंड नामधारक होते. म्हणून काय केले रामाचं चिंतन केलं.
मामा ते मगर सुटली आणि आकाशात काय केली बोला अंतरिक्ष रावण बोलत सुंदरे विजयी हरिगती केशरी चरणाचा स्पर्श झाला मकरीचा उद्धार झाला मामा आमच्या वाच्याकडे जायचं तिकडे सेवा आहे की नाही इथं 1000 तिथं 2000 भर ते आकाशात गेले स्वतःचं पहिलंच रूप धारण झालं अप्सरा झाली आपलं पूर्वरूप मिळालं महाराज तिला बरं काय आणि मग त्या ठिकाणी विनंती करू लागली विनंती करून मारुती राहिला फक्त ओंकार म्हणून काय केलेल्या उपकाराची परतफेड तुम्हाला अगोदरही सांगतो आई बापू देवदेव करण्यात गेलं तरी जमते देवाच्या पाया पडण्यात गेलं तरी जमते कुठं तीर्थयात्रा करण्यात गेलं तरी जमते पण ज्यानं आमच्यावर उपकार केलाय त्याचा उपकाराचा परतफेड करायचा प्रयत्न करावा आहे की नाही जर कोणी आम्हाला 1 रुपया देत असेल तर त्याचा 1 रुपया याचं सबट देणं आमचं कर्तव्य आहे आम्ही मुद्दत बोलून घेतो मामा लय अवघड आहे की नाही आणि साधू संतांचे तर पैसे बुडवायचंच नाही बाळा साधू संतांची कुठली वस्तू बुडवायचं नाही नरकात जावं लागते लय अवघड आहे बरं काय आणि म्हणून असणाऱ्या मायबाप बद्ध उपकार म्हणून दोन्ही हात जोडले आणि हात जोडून नम्रता धारण करून काय बोलायला बोला जीवनाला जोडायचं असते महाराज जोडल्यावर जीवन सफल होते ऐकले नाही माऊली मग दोन्ही हात जोडली आणि हात जोडून ओळख करून द्याली काय पार्वती राया मी स्वर्गीचं भूषण आहे स्वर्गातली अप्सरा आहे देवलोकेचं भूषण आहे माझं नाव विद्युत मालिनी आहे काय म्हणली बाबा पंचाळ बोला स्वर्गामध्ये फिरत होते आकाशामध्ये विमान जाऊन जातावले बघा गेले ना गेली सूर्याच्या विरुद्ध का महाराज जाऊ नये सूर्याच्या समोर गेली रूप होत देवलोक तिच्या अंकित होते महाराज अभिमान नाही अवघड आहे बाईला अभिमान आलाय बरं काय आधी तिथं माती झाल्याशिवाय राहत नाही सूर्याने लाभ मारलंय विमान कुठं पडलं साधूच्या असणाऱ्या अंगावर त्या साधूच्या घरावर झोपडीवर पडलं काय झालं महाराज बोला झालेली चूक लोकांना सांगावं पण सांगतावले लोक सांगून म्हणतात है की नाही खरं सांगाय काय हरकत आहे पार्वतीराय म्हणजे त्या बाईसाठी देव आहे त्या बाईसाठी गुरु आहेत सद्गुरू आहेत महाराज आणि मारुतीरायाला सांगू लागलेले आहे तेव्हा माझं विमान असणारं ऋषीच्या आश्रमावर पडल्यामुळे त्याला अतिशय राग आला भयानक क्रोध चढला आणि ते शाप द्यायला सुरुवात केलं बघा महाराज महाराज सगोरे आश्रमाला तुम्ही पापी ऋषी मंडळीनं शाप दिलं महाग्रहाशी धावून आली सुरले
मगरीसारखी धावत आलीस बरं का? आणि म्हणून तू काय होशील तर मगर होऊन पडशील अशा प्रकारचा शाप देऊ लागलेले आहे अरे तू मगरीसारखी धावत आलीस काय पात्र विचार केलीस का अजिबात नाही आवडी विचार करा बोलता होईल समोरचा माणूस चांगला आहे का सज्जन आहे का दुर्जन आहे सज्जनाच्या पुढे जर आम्ही वाईट विचार करत बसल्या तर योग्य होईल का त्या सज्जनाचं मन दुखल आणि सज्जनाचं मन दुखलं म्हणजे आपल्याकडे पाप उत्पन्न झालं बाळा आणि म्हणून असणारे शाप दिलं मगर होऊन पडशील बाई काय केली बोला किंवा माझा अनुभव वृद्धीची आता देवगतीचा साधू संता त्याशी करता रुपये आणि शरीर बाई पडली बाईला शाप झाला सगळं झाला उशाप मागाया शरणागती पत्कारली कारण केलेले चूक मान्य करावं पंचातापावेन शुद्धता केलेल्या चुकाचं कर्म भोगावंच लागते केले कर्म भोगा आले केलेल्या कर्माचं फळ भोगावं लागते पण बाई शरणागती पत्कारली बरं काय आणि शरणागती पत्कारल्यामुळं उशाप मिळाला महाराज बरं काय सांगितलं काय म्हणजे पुढच्या वेळेस बोला तुला भोगे जळवासी निष्कातीच्या मायासी स्पर्श होता सजनासी तेरे उतरसी सत्संगे ब्राह्मण लोकांना उशाप दिलं तो असणाऱ्या पाण्यामध्ये नसेल आणि तिथं मारुतीरायाच्या हा चरणाला स्पर्श करशील संताच्या त्या पायाला स्पर्श केल्यावर तुझा उद्धार होईल बरं काय कोण उशाप दिलं महाराज ब्राह्मण लोकांना उशाप दिलं म्हणून तुम्ही आम्ही काय करावं कोणाची संगत करावं संतांच्या संगती मनोमार्ग गती सज्जनाची संगत करावं वाईटाची संगत धरल्यावर आपलं हित होईल का अजिबात नाही अशा प्रकारचं बोलू लागले बोला संतांच्या संगतीत गेल्यावर संसार सहज असणारा मुक्त होते पुनरुक्ती जन्म पुनरुक्ती मरणाच्या पेरेतून माणूस जीव हा मुक्त होते मग इतर या ब्राह्मणाचा शाप लय मोठा झाला का जीवन मुक्ताची खंडन मिळाली शापाचं खंडन व्हायला लय वेळ लागेल का अजिबात लागत नाही म्हणून संत सोबत राहावं किंवा उजळलेली या भाग्य आता संत दर्शनी आणि म्हणून मानव तुम्ही आम्ही सज्जनाची काम करावं संतांची संगत करावं वाईटाची संगत सोडावं तेव्हापासून मी इथं पडून होती 10,000 गुणिले 10,000 वर्षापासून तुझी वाट बघत होती मारुतीराया बरं काय आज तुमची आमची गाठ झाली उजळलेली या भाग्य आता कारण तुमचं आम्हाला दर्शन झालं बरं काय संतांचं दर्शन झालं आणि म्हणून माझा उद्धार झाला अशा प्रकारचं बोलू लागले मारुतीरायाला सर्वांनी महाराज आहे का मला जन्म मरणाची आवड नाही जन्म मरणाला मी येणार नाही कारण मी स्वर्गातलं भूषण आहे मारुतीराया पण ब्राह्मणाचा शाप लागला
असल्यामुळे मी इथं येऊन पडलो अशा प्रकारचं बोलू लागलेली आहे. पुढे निघ तुका पाय निरोपाय सत्रे पाय देवी लागले सर्व झाले उत्तरा हे बाबा मारुती रायाला म्हणू लागले आपलं निज सुख आपलं असणारं सुख दुःख कोणाला सांगावं सद्गुरु माऊलीच्या चरणावर समर्पित करावं महाराज. बरोबर आहे की नाही. आणि म्हणून असणारं मी काय केलं तर तुम्हाला सांगू आम्हाला झालेले दुःख कोणाला सांगावं मामा. आमच्या आई वडील असलं तर आई वडिलांना सांगावं, गुरु असलं गुरुला सांगावं. आईवर आलेले दुःख कोणाला सांगावं, पतिदेवाला सांगावं की गलीतल्या बाईला सांगावं. आहे की नाही बा. आम्ही खरं विसरलं खोट्याच्या आहे की नाही. म्हणून असणारं बाबा तुम्ही आम्ही काय करावं आपलं दुःख आपल्या गुरुला सांगावं. अप्सरामध्ये काय मारुती राय माझं सुख दुःख तुम्हाला सांगतो बरं काय. मला आनंद झाला. काय झालं बोला. सद्गुरु सज्जनो मायबाप सद्गुरूच्या अशा प्रकारची स्थिती स्वयं अनुभवावी बरं काय. तरच असणारा आपल्याला हा आपल्या जीवाचा हित करता येते बरं का. नाही तर जमल का जमणार नाही. अशा प्रकारचं असणारा मारुती रायाला ते अप्सरा बोलत आहे. सज्जनो बाबा चिंतन करा. वर्णाची संपत्ती कोणाला जाते बाबा. स्वतःच्या लेकराला की दुसऱ्याच्या लेकराला. स्वतःच्या लेकराला बरं काय. मग गुरुचं ज्ञान गुरुचं असणारं सामर्थ्य कोणाकडे जाते तर शिष्याकडे जाते. अप्सरा बोलू लागली महाराज बरं काय. आणि म्हणून आपल्या सद्गुरु माऊलीचा कृपाशीर्वाद आपल्याला झाला पाहिजे. जर आमच्या गुरुचा कृपाशीर्वाद होत नसेल कृपाशीर्वाद तर आमचं हित होईल का महाराज. अजिबात नाही बरं का. अशा प्रकारचा विचार या अप्सरा मानू लागलेली आहे. आजात पक्षा जाती पायी नेने माऊली वाचुनी नाही मुख पसरणे सर्व दास अवधाई गेली ते मायबाप चिंतन करा. आजाद पक्षी म्हणजे ज्या पक्षाला पंख नाही बरं काय. आणि त्याचं भूक धाड त्याच्या आईला कळते महाराज बरं काय. आणि ती असणारी आई उदाहरणार्थ आम्हाला चिमणीच्या लेकराला ज्वारीचं दाणं आपल्या चोंचीमध्ये टिपते आणि ते नेऊन असणारं आपल्या लेकराच्या चोंचीत टाकते. आई आलेले ते लेकरू बघते आणि चोच असणारी पसरते महाराज. त्या लेकराला खायचं कळते का मामा कळत नाही बरं काय. आईशी कळवळ्याची याती तरी लाभा विनंती मला सांगा त्या पक्षाने त्या लेकराला खाऊ घालते पण त्या पक्षाकडून याचा काही फायदा आहे का. तुम्ही आम्ही आमच्या लेकराला लहानाचं मोठं करायला पण पुन्हा विचार करायला म्हातारपणामध्ये आमचा मुलगा आम्हाला पोचते पण त्या पक्षाने काय विचार केला का अजिबात नाही. मला बोला प्रेम देशाची प्रेम विसरणी आपले काय सगळा राज बायका रे बाळ कातार रे वंचना. आणि म्हणून असणारं त्याप्रमाणे स्वतः आई आपला जेवण करते वेळेस घास तोंडात जरी जाऊ लागला आणि ते घास असणारे आपल्या लेकराला चालवते. कुठलाच विचार करण्यास स्वतः माय उपाशी राहते मला. खायला मिळायला गेलं तर उपाशी राहते. जेवण करता करता बाजूला करते आणि लेकराला घास खाऊ घालते. अशा प्रकारचं बोला. तुझे माझा ईश्वर तुझी माझा सद्गुरु सद्गुणा उधारो विलास घात तू येते. अप्सरा मारुती रायाला विनंती करून म्हणाले तूच माझा गुरु तूच माझा ईश्वर. कृष्ण माझा गुरु कृष्ण माझा तारू आणि उत्तरी पैल पारू कृष्ण माझा. कारण गुरु तू आहेस ईश्वर तू आहेस मारुती राया. हे ब्रह्मशब्द अडकलेले होतो तुझ्यामुळे मुक्त झालो अशा प्रकारचं बोलू लागले. सत्यवार्ता माझे आणि म्हणून असणारं संसार सागरात
राजा इतराची लेखा कोण रे माऊलीने सुद्धा एक ओळी टाकलेली आहे मदन दई सद्गुरु जेणे तारलो हा संसार गुरु म्हणून विशेष आत्यादरू विवेकावली म्हणून माझ्या हृदयामध्ये सद्गुरु माऊली आहेत महाराज म्हणून या पुनरुपी जन्म पुनरुपी मार्गातून मुक्त व्हायचं असेल तर काय करावं लागेल नाही तर सद्गुरूला शरण जावं लागते ब्रह्मांडाचा उद्धार करायचं सामर्थ्य माऊलीत आहे तो एक वेगळी एकी बरं काय या सद्गुरू माऊली मधलं सामर्थ्य सांगाले बाबा पण सद्गुरू माऊली कळाले तर माऊली काय म्हणले श्री गुरुचे पाय ते हृदय घेऊन ठाय ते एवढे भाग्य होय उन्मेषासी आणि म्हणून मायबाप हो ते अप्सरा मारुतीराचं वर्णन करू लागले स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये माझ्यासाठी तू एकला एक आहे स्वर्ग आहे बघा या भवसागरातून 184 कोटी फेरा आणि त्या सागरातून तारून नेणारे कोण आहे तर सद्गुरू माऊली आहेत महाराज म्हणून मारुतीराचं वर्णन करू लागले बोला तिसरा अध्याय म्हणजे गावबा महाराजांनी लिहिलेले आहे आणि सद्गुरू माऊलीची वृत्तीचा शेष महाराज जगाचं कसं हित होईल बघा जगाच्या कल्याणी संतांच्या विभूती गुरु माऊलीचे सामर्थ्य आहे महाराज कारण गावबा महाराज म्हणजे येणे गबाळे होते त्याच्याजवळ कोण घेतलंय तर शांती ब्रह्मनाथ महाराजांना जनार्दन स्वामींना शांती ब्रह्मनाथ महाराजांना जवळ केले काय पहिल्या प्रथम आनंद प्रभूची ओळख करून दिली महाराज दत्त प्रभूची भेट करून दिले आणि म्हणून असणाऱ्या त्या ठिकाणी सद्गुरू हे शिष्याला तारक आहे तारून देणारे या तिन्ही भवनामध्ये जर विचार केला तर सद्गुरू सारखी मूर्ती या तिन्ही लोकात नाही म्हणून वर्णन करू लागले बोला नाम हे सद्गुरूचं तारक आहे तिन्ही लोकांमध्ये म्हणूनच म्हणजे उत्तम उत्तम नाम जपा पुरुषोत्तम किंवा सार 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 विठोबा नाम तुझे सार अशा प्रकारचं बोलू लागले बोला आपल्या माऊलीला शरण जाऊन सांगू पाहिजे पुढील चिन्ह बघा अप्सरा स्वर्गात उभा टाकलेली आकाशात उभा टाकलेली ती सुद्धा मारुतीला शरणागती पत्कारली आणि पुढलं चिन्ह सांगायला तयार झालेले आहे बघा तसं गावबा महाराज सुद्धा असणारा छोट्या अध्यायाची सुरुवात करायचा प्रयत्न करायला माऊली पण सद्गुरू माऊलीला शरण गेले का बघा तुम्ही आम्ही सुद्धा जावं तुम्ही आम्ही सुद्धा सद्गुरू माऊलीला शरण जाऊन आपल्या जीवाचं हित कसं होईल याच्याकडे लक्ष द्यावं बोला सजनाचा स्वभाव गुण दिन दयाळूचा प्रेरणाचा चित्रता हे दिनावे नाव करोनी सज्जनाचे स्वभाव आहे बघा स्वभाव फार चांगला गोष्ट आहे माऊली दरगाव प्रसंगात पडेल माणसाचा स्वभाव चांगला कसा स्वभाव शक्ती कुठेही राहू शक्तीला दयाचा स्वभाव आहे की नाही स्वभाव पडला पडली या वळण भावत नाही तुझा आता वळण पडली की संपला विषय
वळण पडलं गेलं की लय अवघड आहे महाराज. मग सज्जनाचा असणारा स्वभावच आहे. कसं आहे, अनाथाला जवळ घेते. तुमचा आमचा एक स्वभाव आहे मामा. मोठा कोणी खासदार आमदार मोठा श्रीमंत माणूस आला की आम्ही त्याच्याकडे जात्या. गरीबाला जात्या काय अजिबात आहे ना. मग देव कळाला काय शेतकरी किती वर्ष झालं चालू आहे, सत्य किती दिवसापासून चालू आहे, पाट्या घागरीवर आहे की नाही. म्हणजे स्वभाव झाला पाहिजे. माझा एक स्वभाव आहे माऊली. आमच्या नायगाव तालुक्याच्या जवळ कुठेही शक्ती राहो किंवा कुठेही मोठी राहो, मी रिकामा पळत गेल्याशिवाय स्वभाव झाला मला. पैशासाठी जायचं असते का मला अजिबात नाही. तुमच्या गावात कधी पैसे मागतो बाबू आहे की नाही, अजिबात नाही मला. स्वभाव कसा आहे, स्वभाव एखादा अंगपंगू ज्याला कोणी नाही. शांती ब्रह्मनाथ महाराजांचं नाव का मोठं झालं महाराज. एका मातंग समाजाच्या लेकराला तिथं वाळवंटात पडलेलं होतं, रडत होतं. तर नाथ महाराजांनी त्या लेकराला उचललं, त्याची समजूत काढली आणि त्याचा आश्वास घेत 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 त्याच्या गावात नेऊन त्याच्या घरी पोहोची केली. याला सज्जन म्हणावं. आम्ही लोकांच्या लेकराला कुठेतरी दूर नेऊन टाकत्या. आम्हाला सज्जन म्हणता येत का, आम्हाला कसंही म्हणावं महाराज. म्हणून हे सज्जनाचा स्वभाव आहे. शांती ब्रह्मनाथ महाराज त्या ठिकाणी त्यांचं असणार ते गावबा महाराज कौतुक करायले, वर्णन करायला येतं गुरुमाऊलीचं. काय म्हणून तुमची आमची वृत्ती सुद्धा अशी असली पाहिजे. आम्ही आमच्या गावाच्या लेकराला जवळ करणार आहे आणि आपल्या लेकराला ऐकले कसंही राहू जावं किती गोड राहू द्या महाराज. बरं तिकडं ऐकले सज्जन म्हणावं का दुर्जन म्हणावं महाराज. बोला गोड लागेने जमात देवंतोनी सोबतासे निरोने सोबतासे अनाथाचे अर्पिता. महाराज म्हणाले तर हा जे गोड लागले ना ते स्वतः खायला बरं काय आपल्या सोबत्राला देण्यात, नातदाला देण्यात, लेकराला देण्यात, बायकोला देण्यात मला देतात. कोणाला अनाथाला. गावबा महाराज म्हणजे अनाथ आहे. गावबा महाराज त्या ठिकाणी एखाद्या गरीब मातेचं लेकरू आहे महाराज. आणि म्हणून शांती ब्रह्मनाथ महाराजांनी त्यांचा स्वीकार केलं. गोड काय लागलंय, रामकथा. रामकथा गोड आहे ना महाराज. जीवाची व्याथा दूर करणारी कथा आहे. कथा परिसता रामायण पूर्वज उतरते जना. हे पूर्वजांचा उद्धार करणारी रामकथा आहे. आणि ती रामकथा कोणाला दिली माऊली, या लक्ष्मण शक्ती मुक्त सोहळ्याच्या 3ऱ्या अध्यायापासून गावबा महाराजाला दिले. म्हणून गावबा महाराज म्हणाले हे कथा काय कृष्णाला देता येत नव्हतं, हरीला नाथ महाराजांच्या मुलाला देता येत होतं महाराज. पण स्वतःच्या लेकराला दिले का माऊली. कोणाला दिले तर या लेकराला गावबा महाराजाला दिले. आणि आम्ही कोणाला द्यायला, कोणासाठी करायला, कोणाच्या पुण्या कोणाल्या अवघड आहे ना मामा. ऐक रे पोटी सांगायला सगळ्यात 2000 दिल्याशिवाय या परी मी आला ते येते केला सगळा तो जगते. महाराज म्हणाले का अशा प्रकारचं मी इथं पीडित होतो बरं काय. पण माऊलीनं आम्हाला सगळ्यातच केलं बरं काय. आम्हाला उचललं, आम्हाला जवळ घेतलं. आपण या सारखे कधी काळ नाही तया लागे. शांती ब्रह्मनाथ महाराजांना गावबा महाराजाला आपल्यासारखं केले आणि एका नाही करणार महाराज. पण आपण आपल्यासारखं करू येतो. आपण संत आहोत. मी संत आहे अजिबात नाही. मायामध्ये कळलं सामर्थ्य आहे का नाही. हे संतांचं बिरीज वाक्य आहे महाराज. साधूच आहे आणि साधू संत महात्मे आपल्यासारखं करतात ते म्हणजे शांती ब्रह्मनाथ महाराज. म्हणूनच त्यांचं नाव शांती ब्रह्मनाथ पडले. उगत पडला महाराज. काय आता गावाचा तर विषय नाही वेगळा झाला. या काळाला नाव काय ठेवायचे त्यामुळे गेलाच नाव आहे की नाही. पहिला आमच्या आई वडील असणारे बाबा चांगलं नाव ठेवून गेले कारण तिथं आई होती
आणि वडील बाबा होते, माया आणि बाबा आहे की नाही. आता माया नाही आणि बाबा नाही, काय आता मम्मी आणि पप्पा आहे की नाही. त्या मम्मीनं काय नाव ठेवलंय तिलाच ठाऊक. तर म्हातारीने नाव घेऊन जर खेळाली तर तिला विचारलं आणि तिला म्हणते तू काय बी विचार पण माझ्या नातीचं नाव विचार नको, आहे की नाही. देवाचं नाव आहे का? अजिबात नाही मला, म्हणून चिंतन करा बोला. झाले अप्सरा उधरगा पुढे अप्सरेचा उद्धार झालाय. पुढच्या अध्यायामध्ये काळनेमीचं वर्णन आहे. आता गोड निरोपण उरले असेल. आतापर्यंतची काय गोड नव्हती का? रामकथा बुडापासून तर शेंड्यापर्यंत गोडच आहे महाराज, बरं काय. आणि गोड निरोपण पुढचा वक्त आहे गोड आहे. माऊली दगडगावकर आहे, फार सुंदर चांगल्या वक्त्याचं कौतुक करावं महाराज. सुंदर असणारे हे वक्ते तर त्याच्या मुखातून आपल्याला ऐकायचं आहे. झालेली सेवा म्हणण्यापेक्षा करून घेतलेली सेवा भगवान देवादिदेव मारुतीराया त्या मारुतीरायाच्या चरणावर समर्पित करून सेवेला पूर्ण